ओके. सो आतापर्यंत जे आपण व्हेरिएबलचे टाईप शिकलो, खूप इम्पॉर्टंट आहेत ते व्हेरिएबलचे टाईप तुम्हाला गो थ्रू करणं पुन्हा एकदा. जे तुम्ही शिकलात ते तुम्ही बघा सगळे, कारण आता ह्या पुढे आतापर्यंत आपण सिंगल बघितला, मल्टिपल व्हॅल्यू बघितलं, पण कधी आपण कॉलम आणि रो स्टोअर करताना बघितलं नाही. मला कॉलमचा डेटा स्टोअर करायचा आहे, रोज स्टोअर करायचा, नंबर ऑफ रोज. म्हणजे काय, आतापर्यंत सिंगल डायमेन्शनल आपण स्टोअर करत होतो, एकच व्हॅल्यू स्टोअर करत होतो. पण आता मल्टिपल व्हॅल्यू, मल्टी डायमेन्शनल म्हणजे काय, असा टॅब्युलर डेटा स्टोअर करायचा असेल तर आपल्याकडे डेटा टेबल म्हणून व्हेरिएबलचा टाईप आहे, जो आपल्याला टॅब्युलर डेटा किंवा स्ट्रक्चरल डेटा, जसं आयफोनची डिटेल्स मी काढली आणि एका एक्सेल मध्ये टाकली तर तो टॅब्युलर डेटा होता. ओके, जो स्ट्रक्चरल डेटा होता, म्हणजे टेबल असेल तर तो टॅब्युलर डेटा. सो ते स्टोअर करण्यासाठी डेटा टेबल मी व्हेरिएबल टाईप यूज केलेला तिथे. ओके, आणि त्याच्यानुसार मी तो स्टोअर केलेला तिथे व्हॅल्यू. सो हे सगळं तुम्हाला आहे ना, जर मी आता एक्झाम्पल घ्यायला गेलो, फॉर एक्झाम्पल मी थोडं मागे जातो, लेट्स कन्सिडर तुमच्या ह्याच्यामध्ये जातो, डॉक्युमेंट्स मध्ये, प्रोजेक्ट. ओके, हे नाही, ओके, आय गेस ओके, आरपीएम मध्ये लेसन फर्स्ट बॅच प्रोसेसेस मध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल हा मी एक ओपन करतो प्रोजेक्ट. हे जस्ट तुम्हाला इनिशियली सांगतोय मी, उद्या आपण बघणार आहोत डेटा टेबल टॉपिक. बट जर तुम्ही बघाल की तुम्ही सगळं ते शिकलेले आहात आतापर्यंत, फक्त आता वरचं असं असं ना, घराचा बेस तुमचा आता रेडी होत चाललाय. भिंती पाटापट होतात, काही तुम्ही बिल्डिंग बघितलं असेल, एकदा बेस रेडी झाला बाकी गोष्टी पाटापट होतात. जर तुम्ही बघाल, आम्ही डेटा एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे इथून. ह्या स्टोअर कोणत्या ह्याच्यात केलाय, आणि इथं जर तुम्ही व्हेरिएबलचा टाईप बघाल, हा माझा आहे डेटा टेबल, जो आपण शिकणार आहोत. सो हे तुम्हाला काय आहे, हे तुम्हाला ज्यावेळी हे बेसिक आहे ते तुम्ही तिथे शिकणार आहात. फॉर एक्झाम्पल अजून एक तुम्ही बघितलं आता, ओके, वेदर फोरकास्टिंगचं, जसं आपल्याला आपण फर्स्ट सेशन मध्ये डेमो बघितला की कसं वेदर पर्टिक्युलर सिटीचं तुम्ही फेच केलं, ओके, वेबसाईट थ्रू. वेब ऑटोमेशन किंवा ज्यावेळी युआय ऑटोमेशन येईल त्यावेळी तुम्हाला बाकी गोष्टीचं ज्या आहेत त्या येतीलच. सेम इनपुट डायलॉग बॉक्स जे तुम्ही शिकलात ते, ओके, आणि सेम हा मेसेज बॉक्स आहे. तसंच ह्या गोष्टी फक्त जे आहे ते युआय ऑटोमेशनच्या येतात. सो आता ओके, आता डेटा टेबल मध्ये आहे ती गोष्ट, जो नेक्स्ट जो आहे पार्ट. बट ओके, तोही दाखवतो, चला. प्रोसेसेस, ज्यावेळी आपण एक्सेल शिकू, बरोबर, एक्सेल रीड करायची आहे, तर जी तुम्ही एक्सेल रीड करता ऑब्विसली ते कॉलम आणि रोज असतात, बरोबर आहे. तर माझं ते स्टोअर करण्यासाठी ही डेटा टेबल यूज करू होतो, बघा. ओके, ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्यावेळी तुम्हाला माहिती होतील, ओके, आणि जो तुमचा डेटा आलाय, तो तुमचा डेटा ज्यावेळी तुम्हाला लेट्स कन्सिडर कुठेतरी राईट करायचा आहे, तर त्यासाठी व्हेरिएबल पास केलेले आहेत, तर तेच तुम्हाला जर इथे व्हेरिएबल बघायला मिळतील. सी, हा स्ट्रिंग टाईपचा, हा जेनरिक टाईपचा. कशी जेनरिक टाईपचा का आहे, बिकॉज मी ज्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत त्या एक्सेल मधून मला माहिती नाही की नंबर असणारे काय, म्हणून ते जेनरिक टाईपचा सेट केलेला आहे. ओके, फॉर एक्झाम्पल हा डेटा टेबल हे तुम्ही शिकलात,